बोला. नमस्कार, मी नीता केळकर. हिंदू व्यवसाय बंधूचे ज्यांनी स्थापना केली आहे ते माझे पती श्रीरंग केळकर आणि नंदकुमार बापट सर ह्या दोघांनी 2024ला हा ग्रुप सुरू केला आहे. सांगली, तासगाव, विटा, इचलकरंजी, कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणी या ग्रुपचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. आमचे जवळजवळ 10 ते 15,000 याचे मेंबर आहेत आणि या माध्यमातून जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी आम्ही काही व्यावसायिकांना प्रशिक्षण अशी एक 10 ते 15 प्रशिक्षण 101 लोकांचे असे ग्रुप, प्रत्येक वेळेला 100 लोक त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, महिलांसाठीच्या ज्या योजना सरकारच्या आहेत असे त्यांना युवा उद्योजकांना प्रशिक्षणाचे कार्यक्रम आम्ही घेतले. गेल्या वेळेला जे आम्ही हिंदू व्यवसाय बंधूचं प्रदर्शन घेतलं तसंच हे आहे. त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा पण घेतल्यात आम्ही 1ली ते 8वीपर्यंत 2 गटामध्ये. आणि आपल्या हिंदू सण परंपरा आणि त्याचबरोबर लव जिहाद, लँड जिहाद हा जो आता चालू आहे तर त्याच्या बाबतीत जो कायदा गेल्या वर्षी सरकारने समिती स्थापन केली आहे तर याच्यामध्ये मी आज आमच्या प्रमुख पाहुणे शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीत मागणी केली आहे की या लव जिहाद, लँड जिहादची जी समिती सरकारने बनवली आहे त्याचा लवकर रिपोर्ट घेऊन हा कायद्यात पण केला पाहिजे आणि यामधून आपल्या लोकांना व्यवसाय मिळावा, हिंदू लोकांना. त्यासाठी या व्यावसायिकांच्या एकत्रीकरणाची एक डायरी आम्ही लॉन्च केली आहे. आमचं एक त्याच्यामध्ये पेड पोर्टल चालू करतो आहे, यूट्यूब चॅनल चालू करतो आहे. अशा विविध त्याच्या माध्यमातून आम्ही उपक्रम राबवतो आहे आणि आज शरद पोंक्षे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी हिंदू समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे.